नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत 100 समोशांची रेसिपी। तर त्यासाठी मी इथे 1.5 लिटर लाल चटणी बनवून घेतलेली आहे, समोशासाठी लागते ती। तर ती मी गाळून घेणार आहे आणि त्याची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। आणि इथे ग्रीन चटणी मी बनवलेली आहे समोशासाठी लागणारी, तर त्याची रेसिपी मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन। तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत 5 किलो। तर 100 समोशांसाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत 5 किलो। तर ते मी उकडून साल काढून घेतलेले आहेत। बटाटे आपल्याला जास्त मऊ असे शिजवायचे नाही आहेत, जेणे पाणी न शिरता त्यामध्ये बटाटे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि इथे मी 150 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये 20 ग्रॅम आलं आणि 20 ग्रॅम लसूण, असे आलं लसूण मिरचीची पेस्ट करून मिक्सरला घेतलेले आहे, जाडसर कुटून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर इथे लागणारे मसाले घेतलेले आहेत। तर इथे मी मीठ एक 4 चमचे घेतलेले आहेत, लाल तिखट 4 चमचे, हळद 2 चमचे, चाट मसाला 1 चमचा, गरम मसाला 4 चमचे, धने पावडर 4 चमचे आणि जिरे मी 2 मोठे चमचे घेतलेले आहेत। तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, एक पळी तेल आपल्याला तापत ठेवायचं आहे। त्यामध्ये आता मी तेल तापल्यानंतर जिरे तडक्यासाठी देणार आहोत। तर जिरे यामध्ये टाकून घेतलेले आहेत। जिरे छान तडतडल्यानंतर आपण बाकीचे जिन्नस यामध्ये टाकून घेणार आहोत। तर यामध्ये आता मी मिरचीचं जे वाटण केलं होतं तर ते टाकून घेणार आहे। तर मिरची आपल्याला टाकल्यानंतर थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल। अशा पद्धतीने आपली मिरची छान परतून झालेली आहे, तिचा कलर थोडा चेंज झालेला आहे। त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते कोरडे प्लेटमध्ये, तर ते टाकून घेणार आहोत यामध्ये आणि तेही थोडे परतून घ्यायचे आहेत आपल्याला। मसाला थोडा परतून झाल्यानंतर जरा कोरडा वाटतो आपल्याला मसाला, तर त्यामध्ये आपण 1 वाटी थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत, जेणेकरून आपला मसाला करपणार नाही आणि छान त्याचा सुगंध मसाल्यांचा सुटेल। तर अशा पद्धतीने आपण मसाला छान परतून घेतलेला आहे, 1 वाटी पाणीही टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये। अशा पद्धतीने तुम्ही नक्की समोसे बनवून बघा, अजिबातही कुठेही रेसिपी फेल न होता आणि छान खुसखुशीत असे समोसे तयार होतील। तर इथे मी थोडे पाणी टाकून मसाला परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत फ्रोझन मटार। तर फ्रोझन मटार मी इथे 250 ग्रॅम घेतलेले आहेत, म्हणजे पाव किलो आपल्याला फ्रोझन मटार घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तर एवढा सफिशियंट आहे। तर मटार टाकल्यानंतर आपण परत एकदा मसाला थोडा परतून घेणार आहे आणि मंद गॅसवर आपल्याला एक 5 मिनटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते आता कुस्करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण कुस्करून घ्यायचे आहेत बटाटे। त्यानंतर जो मसाला आता परतलेला आहे, तर तो थोडासा थंड झाल्यानंतर या बटाट्यांवरती आपल्याला मसाला तो टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपले बटाटे छान कुस्करून झालेले आहेत। मी 2 पार्टमध्ये बटाटे कुस्करून घेतलेले आहेत, कारण एका भांड्यामध्ये एवढे बटाटे मावत नाहीत। त्यानंतर जो मसाला होता तो निम्मा निम्मा करून मी दोन्ही भांड्यांच्या वरती टाकलेला आहे आणि आपल्याला हाताने मिक्स करून पूर्ण मसाला बटाट्याला लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने स्वच्छ हात धुवून मी हा मसाला बटाट्याला लावून घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपण धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकलेली आहे। कोथिंबीरने फ्लेवर खूप छान येतो। विक्रीच्या समोशामध्ये कोथिंबीर वापरली जात नाही, पण मी पर्सनली कोथिंबीर वापरते, त्याने खूप सुवाद छान येतो। तर अशा पद्धतीने मी सर्व मसाला लावून घेतलेला आहे आणि तो एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपला बटाट्याचा मसाला तयार आहे, समोसाचं स्टफिंगचा मसाला तयार आहे। तर आता मी मैदा चाळून घेत आहे प्रथम। तर मी इथे 5 किलो बटाटे घेतलेले आहेत 100 समोशांसाठी। तर मी इथे 2.5 किलो मैदा घेतलेला आहे वजनी। तर त्यामध्ये मी 4 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो ओवा 1 चमचा घ्यायचा आहे आणि तो थोडासा क्रश करून हातावरती चोळून आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये वापरणार आहोत तेल। तर समोसा खुसखुशीत होण्यासाठी मी जवळपास इथे 1 किलोसाठी 150 ग्रॅम
अशा पद्धतीने मी 2.5 किलो मैदा घेतलेला आहे, तर 350 ग्रॅम मी तेल गरम करून यामध्ये टाकलेलं आहे. तर तुम्ही इथे डालडाही वापरू शकता. जर घरी बनवायचे असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता. तर अशा पद्धतीने तेल ओतल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून हे मी चमच्याच्या साहाय्याने मैद्याला चोळून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. समोशासाठी आपल्याला घट्ट पीठ लागतं. तर अशा पद्धतीने आपण घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. पाहू शकताय किती छान आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी गोळे करून घेत आहे. तर एका गोळ्यामध्ये आपले 2 समोसे होतात. तर अशा पद्धतीने मी गोळे तोडून बनवून घेत आहे. अंदाजे मी नेहमी बनवते समोसा, तर अशा पद्धतीने मी गोळे बनवून घेत आहे. तर इथे आपले गोळे बनवून झालेले आहेत. तर आता आपण हे 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत. हे गोळे आपल्याला समोसा करेपर्यंत उघडे ठेवायचे नाहीत, नाहीतर त्याला तडा जाऊ शकतो, चिरा पडतात पातींना. आणि आपण आता समोशासाठी पात लाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला लांब अशी पात लाटून घ्यायची आहे समोशासाठी. त्याची पारी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आता ही लांब पात लाटून झालेली आहे. खूप पातळ लाटायची नाही आणि खूप जाडही आपल्याला ठेवायची नाही. मधून 2 कट केलेला आहे पात ही. आणि त्यानंतर आता आपण समोसा कसा भरायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे. कसा पॅक करायचा समोसा. तर पाणी लावून घेतलेलं आहे प्रथम पातेला. पाणी लावल्याने काय होतं की पात चिटकून राहते, तेलामध्ये समोसा फुटत नाही. तर आता आपण सारण भरून घेणार आहोत. जे बटाट्याचं मिश्रण घेतलं होतं ते यामध्ये चमच्याच्या साहाय्याने भरून घेतलेलं आहे. खूप कमी सारण भरायचं नाही आणि खूप जास्ती आपल्याला समोसा भरायचा नाही, जेणेकरून तो पॅक करता येणार नाही. अशा पद्धतीने सारण भरून आपला हा समोसा तयार आहे. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला एक दुसराही समोसा पॅक करून दाखवते, की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट समजेल. तर अशा पद्धतीने मी दुसरी पात घेतलेली आहे. पहिल्यांदा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे कट दिलेल्या साईडनं. पाणी लावून घेतल्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आहे. असा त्रिकोण आपल्याला शेप कोन बनवून घ्यायचं आहे समोशाच्या पातीचा. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. तर अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला. जवळपास 1-2 चमचे सारण बसतं या पातीमध्ये. सारण भरल्यानंतर आपल्याला वरच्या साईडने पाणी लावून हा पॅक करून घ्यायचा आहे समोसा. तर अशा पद्धतीने मी 1-2 समोसे पॅक करून दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी बाकीचे समोसे करून घेत आहे. तर इथे मी बरेचसे समोसे करून घेतल्यानंतर आता आपण ते तळणार आहोत. तर त्यासाठी मी सनफ्लॉवरचं तेल घेतलेलं आहे. तर तेल तुम्ही चांगलं वापरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ऑर्डरी चांगल्या भेटतील. क्वालिटी मेंटेन करायची आहे. तर इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढईत बसतील तेवढे समोसे टाकून घेतलेले आहेत. आणि इथे मी तुम्हाला जर हलवाईसारखे आपल्याला समोसे फास्ट बनवायचे असतील तर एक ट्रिक सांगत आहे. तर इथे 4 ते 5 पाती लाटून घेतलेल्या आहेत. प्रथम एकमेकावरती पाती ठेवून कट मारून घ्यायचे आहेत मधोमध. आणि त्यानंतर असे पटापट आपल्याला समोसे भरून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं स्पीडही वाढतं आणि पटापट समोसे होतात. किंवा फरशीवरती तुम्ही पाती लाटून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. असं फरशीवरती पाती लाटून घेतल्यानंतर पॅक करून घ्यायचे आहेत समोसे. तर इकडे आपले गोल्डन कलरवर समोसे भाजून झाल्यानंतर थोडेसे परतून घ्यायचे आहेत. सारखे सारखे आपल्याला समोसे नाही परतायचे. तेल थोडे गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये समोसे टाकून घेणार आहोत. खूप जास्त कडक तेलामध्ये आपल्याला समोसे सोडायचे नाही आहेत. अशा पद्धतीने मी कलर आल्यानंतर समोसे काढून घेतलेले आहेत. पाहू शकताय, हा मी एक तुम्हाला समोसा दाखवत आहे. मी माझ्या मुलग्यासाठी देत आहे. तर अशा पद्धतीने आपला समोसा झालेला आहे. याचा रेट आहे 15 रुपये. अशा पद्धतीने मी सर्व समोसे तयार करून घेतलेले आहे. तिथे मिरची तळून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. ते मी 1/2 किलो मिरची तळून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे
समोसे पॅक केलेले आहेत ते बॉक्समध्ये. आणि त्यानंतर आपण इथे मिरची पॅक केलेले आहे. इथे दोन्ही चटण्या पॅक केलेल्या आहेत आणि प्लेट्सही दिलेल्या आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.